हॅलो फ्रेंड. तर बघा आता रात्रीची किती वाजता आहे मी तुम्हाला लाईव्ह दाखवते. बघा तुम्ही 2 मिनटं बॅक कॅमेरा ऑन करून दाखवते मी तुम्हाला. तर बघा रात्रीचे सव्वा बारा झालेली बघता तुम्ही. 12:30 होत आले म्हणजे बघू शकता तुम्ही. लाईव्ह दाखवते मी तुम्हाला रात्रीचं किती टाईम होतो आहे. आणि बघा माझे कामं काय चालू आहे. हे बघा मी भाजी वगैरे तोडत बसली होती. हे बघा भाजी तोडली, मेथीची भाजी वगैरे तोडून ठेवली. सतरंजी झटकावी लागेल आता. हे बघा हे साफ करावं लागेल. हे भाजी तोडत बसली. आता रात्रीचे तुम्हाला दाखवलंच मी किती वाजले. तर दाखवले मी तुम्हाला रात्रीचे किती वाजले. 12:15 झाले रात्रीचे जवळपास. झालेच म्हणजे 12:30 झालेच समजा. तर इतकं म्हणजे प्रत्येक गृहिणीला आराम नसतो कधी. कामासाठी तर शक्यतो नसतोच. आणि म्हणणारे तर सहज म्हणतात 2 जणांचं काही काम असतं म्हणून. पण काय सांगावं आता त्यांना, 2 जणांचं जरी काम असलं ना तरी कामच असतं माहिती आहे का. उलट 2 जणांचं जास्त कामं निघतं अजून. कारण की प्रत्येकाचे टायमिंग वेगवेगळे असतात. सेम टाईम नसतो की एका टायमाला सगळं सकाळी उठलं आणि आवरलं गेलं, तसं काही नसतं. प्रत्येकाचे वेगवेगळे टायमिंग असतात. सकाळचं जरी आवरलं गेलं ना तरी दुपारचा जो टायमिंग होतो त्यानुसार पुन्हा आवरणं. दुपारचं झालं का संध्याकाळ झालं का रात्री. आता साधं उदाहरणच घ्या, दाखवलंच आहे मी तुम्हाला लाईव्ह. त्यामुळे मीच नाही, प्रत्येक स्त्रीला म्हणजे कामासाठी आरामच नसतो शक्यतो. आणि घरातली कामं तर संपतच नाही बाबा. माझी तर संपतच नाही. कोणी काही म्हणू, ते नावं ठेव नाही तर काही म्हणू, मला काही फरक पडत नाही कोणासोबत नाही का. आणि मी लक्षही देत नाही अशा लोकांकडे. तर बघा सकाळची कामं आवरून होतात. त्याच्यानंतर दुपारची झाली की संध्याकाळ झाली की रात्र चालूच राहतं कामं वगैरे. वरची कामं वेगळी असतात. नंतर अधूनमधून साफसफाई असतं. वॉशरूम वगैरे झालं, हे झालं ते झालं, गॅलरी धुणं, हे ते अधूनमधून भरपूर कामं निघतात. सफाई वगैरे मध्ये काय 15 दिवसातून म्हणा, महिन्यातून म्हणा, ते कामे वेगळी असतात. आणि डेली रुटीनचेच एवढे कामं असतात. त्याच्यात कुठे वेळ जातो तेच कळत नाही फायनली. म्हणजे ते रुटीनचं तर जाऊ द्या, हे डेलीचं म्हणजे टाईम कुठे जातो ना कामात तेच कळत नाही माहिती आहे का. सकाळचे स्वयंपाक वगैरे झाला, टिफिन वगैरे झालं, त्याच्यानंतर मग धुणी भांडी झालं, झाडू पोछा वगैरे, वरची सगळी कामं, सगळं टापटीप ठेवणं, जिथली वस्तू तिथं ठेवणं. आणि माझं तर असं ना, रात्रीचे 1 वाजे 2 वाजो, जिथली वस्तू मी तिथं ठेवणार आहे तोपर्यंत मला दम पडणार नाही. माझी अशी सवय. आता मी मेथीची भाजी तोडलेली फ्रीजमध्ये ठेवणार, ते झालं की कचरा वगैरे बाहेर नेऊन ठेवणार, सतरंजी वगैरे झटकून तेवढी जागा परत पुसणार. आणि आता भांडे लावायचे, भांडे लावूनच मी झोपणार. कारण की सकाळी उठून पुन्हा डायरेक्ट उठल्या ते किचनमध्ये डायरेक्ट आपली एंट्री असते. त्यामुळे किचन मला क्लीन लागतं आधी. म्हणजे ठेवते तर मी सगळं क्लीनच, पण मला किचन अगोदर क्लीन लागतं. त्यामुळे मी किचनमध्ये शक्यतो काहीच पसारा ठेवत नाही. रात्रीची 12 वाजो 1 वाजो सगळी भांडी वगैरे लावून, म्हणजे जे जेवणाची भांडे धुतलेले असताना ते सगळे लावल्यानंतरच मग मी झोपते. आता बघू शकता मी तुम्हाला दाखवते. बघा अंधार आहे तिकडं. झोपली शिवडी पण झोपली आहे. शिवडी झोपली, ते पण झोपले. आणि मी बसले माझी भाजी वगैरे तोडत. म्हटलं उद्या म्हटलं पुन्हा तेच आपलं रुटीनचं कामं म्हणतो आपण दुपारच्या वेळेस तोडू, दुपारच्या वेळेस वेळ भेटला ते करू. पण नाही वेळ भेटत, आवरण्यातच कुठे वेळ जातो कळत नाही. आणि विशेष म्हणजे आता उद्या सुट्टीचा दिवस आहे, तर मग त्यामुळे काही विचारूच नका. सुट्टीचं तर अजून उशिरा होतो. उशिरा उठणं, उशिरा सगळं कामं उशिराच होतं. मग वाटतं माणसाला आता कधीतरी सुट्टी आहे म्हणून थोडंसं तासभर 2 तास लेट उठावं. त्यामुळे टेन्शन नाही. कधी 10लाही उठतो, कधी 9लाही उठतो, कधी 11लाही उठतो. त्यामुळे मनावर असतं. त्यामुळे त्या सुट्टीच्या दिवसाचं काही खरं नसतं. सुट्टीचा दिवस तर पूर्ण बिझी जातो, पूर्ण बिझी. तर म्हणून म्हटलं चला आता फायनली 12च्या वर तर टाईम झालेला आहे. तुम्हाला दाखवलं आहे मी लाईव्ह. म्हटलं आता चला 1 वाजे ना आपण आपलं आवरून घ्या बाबा, उद्या गडबड होणार नाही. असंही तसं थोडंसं उशिराच उठावं लागेल म्हटलं उद्या. तर खरंच प्रत्येक स्त्रीला म्हणजे कामासाठी सुट्टी नसतेच, एवढं नक्की आहे. प्रत्येकाचे वेगवेगळ्या सवयी असतात, प्रत्येकाचे वेगवेगळे टायमिंग असतात. त्यामुळे असं नसतं की 2 जण असो 3 जण असो. घरात 1 जण जरी असलं ना तरी काम असतं माहिती आहे का. ते म्हणणार ते लाख म्हणतील, घरात 1च जण 2च जण काही कामं निघतात, काही कामे करायला लागतात. आता त्यांना एवढं सांगत बसायला नाही परवडणार. जेव्हा ते स्वतः येतील आणि बघतील ना तेव्हा त्यांना कळेल काय कामं राहतात काही नाही. त्याशिवाय नाही कळणार कोणाला. आणि प्रत्येक स्त्री आपलं घरातलं कामही मनापासून करत असते, एवढं तर नक्की. कारण की प्रत्येक गृहिणीचं हे न संपणारं काम आहे माहिती आहे का. आयुष्यभर न संपणारे काम आहेत. कामं चालूच राहणार आहे आयुष्यभर. एवढे ज्याचे त्याचे रुटीन, ज्याचे त्याचे टायमिंग, ज्याचे त्याचे सगळे सवयी वेगवेगळे असतात. काहींचं कसं आहे तेवढं पुरतं तेवढंच, काहींचं सगळे व्यवस्थित स्वतःकडं नाही पण आधी पूर्ण जिथली वस्तू तिच्या टापटीप असं. त्यामुळे सगळ्यांच्या सवयी वेगवेगळ्या असतात. त्यामुळे सगळ्यांना स्वतःसारखं समजायचं नाही. प्रत्येकाच्या सवयी वेगवेगळे असतात. आता एखादी वेळेस वाटतं, मलाच नाही तर प्रत्येक गृहिणीला वाटतं एखादी वेळेस की बाबा आज जास्त थकल्यासारखं वाटतं आहे, किंवा वाटतं एखादी वेळेस की जास्त काम वगैरे निघालं त्यामुळे आज नको जास्त स्वयंपाकाचा राडा वगैरे, नाही का. आपण नाही काढत स्वयंपाकाचा राडा वगैरे जास्त. तर एखादी वेळेस वाटतं नॉर्मल डाळ भात म्हणा, खिचडी म्हणा, किंवा काही पण आपलं नॉर्मल साधं
जे असेल जेवण म्हणजे लवकर होईल, जे लवकर होईल ते बनवण्याचं आपण म्हणजे आपल्याला वाटतं की जे लवकर होईल ते आपण ट्राय करू. आता ते जरी जे सोपं जरी आपण विचार करतो ना, जे सोपं होईल ते आपण लवकर म्हणजे जे लवकर होईल ते आपण करू. पण ते इतकं सोपं नसतं बरं का. ते काही असं नाही की बटन लावलं आणि लगेच झालं सगळं, तसं काही नसतं. त्यासाठी पण आपल्याला आपल्या शरीराची हालचाल करावीच लागते. काही असो, ते साधं सिंपल असो, जास्त जास्त म्हणजे जास्त हेवीवालं असो, कोणतेही असो काम करावंच लागतं. असं नाही की बटन लावलं आणि झालं सगळं. बटन लावलं लगेच खिचडी होऊन गेली, बटन लावलं लगेच भांडे घासले गेले, बटन लावलं लगेच झाडू पोछा झालं, तसं काही नसतं. आपल्या प्रत्येक कामाला आपल्याला आपल्या स्वतः शरीराची हालचाल करावीच लागते. त्यामुळे असं म्हणू नका की काही कामं असतात, काही अमकं असतं, काही टमकं असतं. तसं नसतं. सगळ्यांची सवयी वेगवेगळी असतात. त्यामुळे जास्त म्हणजे आधी स्वतःचं बघा, त्यामुळे दुसऱ्यांकडे लक्ष द्या, माझं असं म्हणणं आहे. शक्यतो मी तर ना तर कुणाला कामावरून जज करत नाही, कुणाला कोणाच्या याच्यावरून नाव ठेवत काहीच नाही. पहिली गोष्ट तर मी कोणाच्या भानगडीतच पडत नाही. मी माझी सिंपल लाईफ आहे हे सगळ्यांना माहिती आहे आणि मी कशी आहे ते पण सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे खूप जण मला सगळेजण सपोर्ट करतात आणि सगळ्यांना माहिती आहे मी कशी आहे. तर त्यामुळे मला म्हणजे बाकीच्यांना सांगायची काही गरजच नाही आहे आणि मी लक्ष देत नाही अशा लोकांकडं आणि देणार पण नाही. त्यामुळं मलाच वेळ नसतो. आपला दिवस कुठे जातो पूर्ण सकाळचा तेच कळत नाही. आता तुम्ही बघू शकता व्हिडिओ पण मी आता तुम्हाला दाखवलेला नाही. मी त्या टायमालाच मी व्हिडिओ बनवते आता. आता हा पसारा पडला राहतेच. आता हे सगळं उचलल, हे सगळं आवरल, त्यानंतर मी झोपणार. खरंच प्रत्येक गृहिणीचं आयुष्य सोपं नसतं. खरंच सोपं नसतं. म्हणजे प्रत्येक म्हणजे बघा, सण असो, काही असो, कोणतंही काही असो, कोणाला सुट्टी असो, काही असो, पण प्रत्येक गृहिणीला सुट्टी नसते. कोणतीही स्त्री असो, ती प्रत्येक गृहिणीला कामासाठी बिलकुल सुट्टी नसते. जरी आपण म्हटलं ना नॉर्मल आज कमी कामं काढू, काही काढू, पण काम असतं म्हणजे असतंच. असं नाही की आज काम नाहीच आहे, असं बिलकुल नाही बरं का. आपण बाहेर जरी गेलो ना जेवायला एखादी वेळेस, तो दिवस स्किप होतो. म्हणजे वाटतं बऱ्यापैकी की आज टेन्शन नाही कामाचं, काही नाही, मस्त काही टेन्शन. पण बाबा ते आल्यानंतर पुन्हा झाडझूड करणं हे ते काही नाही तर काही थोडंफार निघतंच कामं. असं नाहीच आहे की काम निघणार नाही म्हणून आणि काम नाही आहे म्हणून प्रत्येक गृहिणीला, असं बिलकुल नाही आहे खरंच. तर चला, कसा वाटलं तुम्हाला व्हिडिओ तुम्ही कमेंट करून सांगा. आता खूप टाईम होतो आहे बघा, भांडे वगैरे पण लावायची राहिली, आता हे इथलं पण आवरायचं आहे. त्यामुळे आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर कसं वाटलं व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. बाय.